कारण काय तुम्हाला या ठिकाणी बसायचं? मी संतोष गुंडाप्पा कलशेट्टी, राहणार रेणीगूर, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. बरेच दिवसापासून ड्रायव्हराचे, चालकाचे आणि मालकांचे ह्या RTO चेकपोस्टवरती खाजगी गावगुंडाकडनं व खाजगी एजंटाकडनं दलालाकडनं मोठ्या प्रमाणात लूट चालू आहे. पैसे ना दिले तर त्यांच्यावर दादागिरी केलं जात आहे. आज मोटर मालक प्रचंड अडचणीमध्ये आहे. आज 1-1 लाख, 1.5 लाख, 2-2 लाखाचे त्या माणसावरती हप्ते आहेत. डिझेलचा भरमसाठ भाव वाढला. 8-8 दिवस गाड्या भरत नाहीत. आज घरदार विकून, शेती विकून, गाड्याचे हप्ते, गाड्या नील करण्याच्या परेशानीमध्ये लेकरावला सणासुदीला सुद्धा त्यांनी कपडे घेऊ शकणार झालेत. आज ड्रायव्हराची आणि चालकाची आणि ट्रक मालकाची आज हे पोझिशन झालेले आहे. आणि मस्तावलेले लोक RTO अधिकारी कुठंच राहतात बाजूला, आणि गावातील चमचे एजंट त्यावरती दादागिरी करून 1000, 2000, 4000, 5000 असं खोटे नाटे काहीतरी कारण दाखवायचे. वजन जास्त झाले म्हणायचे, विनाकारण कशा तर तुरटी काढायचे आणि मोठ्या प्रमाणात तिच्यावरती दंड आकारणी करायची भीती दाखवायचे. आणि 2-2, 3-3 हजार त्या गरीब ड्रायव्हर 8-8 दिवस बायको, लेकरं, घरदार, सणाला सुद्धा, मातीला सुद्धा, लग्नाला सुद्धा हे ड्रायव्हर आमचा मालक येऊ शकत नाही. आज परेशान आहे. तरी हे लोक याची पिळवणूक करतात. का हो? कशासाठी? तुमच्या बापाचं देणं द्यायचं आहे, तुमचे उसने पैसे द्यायचं आहे. कशासाठी हे लूट तुमची? कशासाठी एवढी दादागिरी? हे कुठं तर थांबलं पाहिजे. RTO साहेब, तुम्ही त्यांना आशीर्वाद असल्यामुळं ह्या लोकांची गुर्मी वाढली, ह्या लोकांची ताकद वाढली, ह्या लोकांचा रुबाब वाढला. तुमच्या जीवावरती हे लोक वसुली करतात. आदरणीय आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सर नाईक साहेब, परिवहन खातं तुमच्याकडे आहे, लक्षात ठेवा. ह्या गोरगरिबाच्या पैशावरतीच तुम्ही राज करत आहोत का? ह्या गोरगरिबाची लूट तुमच्या डोळ्याला दिसत नाही का? कशासाठी पिळवणूक करता या लोकांची? ह्या लोकांना पगारी कमी आहेत का? आज एक एक एजंटाची प्रॉपर्टी बघितले, 10-20 एकर, बघितलं तर बंगल्याची टोपी पडते. कुठून आले एवढे पैसे? या आलेल्या पैशाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे साहेब. प्रताप सर नाईक साहेब, तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहोत. RTO कार्यालयावरती हे गोरगरिबाची, हे जनतेची, ड्रायव्हर लोकांची हे लूट थांबली पाहिजे. कसं येत नाही तुमच्या लक्षामध्ये? दिवसा डोळ्या हे लूट करतात गरिबाची. काय हिच्यावरती आळा बसत नाही? एखादा सामान्य माणूस बारीक सारीक तक्रार केलं तर त्याला हातकड्या घालून तुम्ही मध्ये नेताय. हे दिवसा डोळा लूट करतात, हे तुम्हाला दिसत नाही का? साहेब, हे प्रकार इतके दिवस खपून घेतलं, यानंतर खपून घेतलं जाणार नाही. लक्षात ठेवा.